एक बाईट घेऊया फक्त मोदकचं. नांग्याचा रस्सा, भरलेली खेकडी आणि चपाती भात. तर गुड मॉर्निंग. तर नमस्कार मंडळी, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ची पण सकाळ मस्त झालेली आहे. इथे बघा त्या बाजू सोसायटीमध्ये ते कुत्र्याच्या मागे पळत आहेत. लुना आहे ना आमच्या सोसायटीमध्ये, तसाच सेम कुत्रा त्यांच्या सोसायटीमध्ये पण तो पळतोय कंटिन्युअस. सापडला त्यांना, एकदा सुटला की तो काय ऐकत नाही. तो लुना जो आमच्या सोसायटीमध्ये ना, तो पण सेम भरपूर ओव्हर एक्साइटेड असतो. तो कोण नवीन लोक भेटले की लगेच पळतो त्याच्या मागून. तर एकदा तो सुटला की तो इकडे तिकडे पळणार, जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत तो थांबत नाही. तर चला मग फटाफट आपल्या दिवसाची सुरुवात करूया आणि छानसं गरम पाणी पिऊया आणि निघूया खाली वॉकिंग करायला. त्याचा मेसेज आला की बघूया मित्राचा, ना आला तर येईल तो डायरेक्ट खाली. चला तर मग फटाफट गरम पाणी पिऊन घेऊया. ॲक्च्युली ना एक संध्याकाळी माझं एक शूट आहे, म्हणजे पॉडकास्ट आहे. ते जे विजय दादा आहेत ना त्याच्यासोबतच जायचं. तर माझं ऑफिस संपलं की ॲक्च्युली ते ठेवणार होते संडे बिंडेला, पण ज्यांचं पॉडकास्ट घ्यायचं ना त्यांना संडे टाईम नव्हता. तर वर्किंग डेजमध्ये त्यांना ते बोलले की मला पॉसिबल. तर मला विचारलं तरी तुला जमेल का. तर मी बोललो मला संध्याकाळी जमेल ऑफिस सुटल्यानंतर. तर 6-7 नंतर जसं सुटेल ना तसं आपण पॉडकास्ट करायला जाऊया त्यांच्याकडे. त्यामुळे त्यांना बोललो मी संध्याकाळी मला जमेल. तर ते बोललो ठीक आहे बापू संध्याकाळी ठेवूया. मग संध्याकाळी आपण पॉडकास्टला जाणार आहे. तर बघूया आपला कसा पॉडकास्ट होतं. तर चला फटाफट पाणी पिऊया आणि मग खाली जाऊया. हा ॲक्च्युली माईक आहे, तर मला ॲक्च्युली माईक घेऊन जायचं आहे कॅमेऱ्यासाठी. आणि सोबत मी गोप्रो पण येतोय, जर कधी काय थोडी गरज पडली तर बरं पडेल. आणि जे 2 बॅटरी बघूया चार्जिंग करून ठेवूया. पहिले तर आपलं हेडफोन घेऊया, मोबाईल. 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. बॅटरी ॲक्च्युली चार्जिंग असावं, कारण लास्ट टाइम बॅटरी चार्जिंग करून ठेवलं होतं. एक बॅटरी चार्जिंग आहे, एक बाकी आहे. तर एक काढून ठेवलं. ठीक आहे, आपण खालून येतं ते चार्जिंग होऊन जाईल. ही बॅटरी ह्याच्यात फिक्स करून ठेवू. ओके डन. हे 2 झालं. माईक झाला. माईक घेऊन जाताना एवढ्या गोष्टी न्यायच्यात. चला तर मग खाली जाऊन आपण फटाफट. मॉर्निंग मंडळी, खाली आलेलो आहे. तुम्हाला नाही बोलत आहे मी मंडळी, इथे 2 मंडळी झोपलेले आहेत. मग दाखवतोय बघा, त्या दिवशी झोपलेत तसेच झोपलेत. तर गुड मॉर्निंग. झोपले त्यांना. ॲक्च्युली आता येताना ना मी बघितलं झाडांचं पानं थोडीशी सुकली होती, तर पाणी घातलं पाहिजे आता जाऊन. तर वरती जाऊन झाडांना मस्तपैकी पाणी घालूया. आज काय त्या मित्राला मेसेज वगैरे नाही केला आहे, किंवा त्याचा पण मेसेज नाही आला. तो येईल डायरेक्ट, मग तो जॉईन करेल मला आला तर. नाही तर मग बघू. मी तर आहे 8 वाजेपर्यंत खाली वॉकिंग करणार आहे, कारण 8 वाजता डबा येईल. मग डबा घेऊनच जाणार मी. आपण निघूया आता वरती. डबा बघू ठेवला आहे का, नाही तर मग थोड्या वेळात घेऊन जाऊया. डबा ठेवलेला वाटतं. डबा रखे गए क्या कि लेके नहीं गए कल का? कल काय लेके नहीं गए. ठीक आहे. हां नाही तर हा कालचाच डबा आहे. तर हा घेऊन जातील आणि मग दुसरं ठेवतील. तोपर्यंत आपण चला फ्रेश वगैरे होऊन येऊया खाली. आलेलं आहे घरी, फटाफट फ्रेश वगैरे होऊन घेऊया, अंघोळ वगैरे करूया आणि मग खाली जाऊया डबा आणायला.
फ्रेश वगैरे झालेलो आहे, देवपूजा वगैरे झाली. आता खाली जाऊया. डबा बघूया आणलाय का, ठेवलाय का डबा बघूया आणि मग घेऊन या फटाफट. चला तर खाली जाऊया. ठेवलेलं आहे. चला तर चला जाऊया बघूया डब्यामध्ये काय आहे. आज डब्यामध्ये ना 3 डबे दिलेले आहेत. बघूया तर बारकं दिलं काय ते त्यात मला वाटतं अचार बिचार का काय आहे काय माहीत, किंवा दुसरं काहीतरी असेल. ह्याच्यामध्ये चपात्या आहेत आणि ह्याच्यामध्ये चण्याची भाजी आहे आणि हे लय उघडून झालं आहे. बघा हे मोदक दिलेले आहेत. काल काय होतं का मला पण आठवत नाही, पण केले असेल त्यांनी असंच मस्त. चला फटाफट खाऊन घेऊया. आता आज मस्त गोड पण दिलेले मोदक. त्याला बाजू ठेवत पहिला. दोन चपात्या खाऊया. 2 चपात्या घेऊन जाऊया. डन. बटाटा आणि चणा मिक्स आहे. गरम आहे भरपूर. मोदक पण घेऊन जाऊया. काढून घ्यायचं ना लास्टला खातायला. तर चला निघूया. आज जरा खायला मजा येणार आहे, कारण आज मोदक आहे ना गोड अनएक्सेप्टेड. म्हणजे असं जरा न विचार करता समजा असं काय गोड भेटलं चांगलं. एक बाईट घेऊया फक्त मोदकचा. खतरनाक. तर चला फटाफट भांडे धुवून घेऊया. चला भांडे धुवून झालेले आहेत. तर डबा घेऊया. डबा भरून फटाफट निघूया ऑफिसला आपल्या. संध्याकाळी बघूया ते पॉडकास्ट वगैरे करून मग आपण घरी जाऊया. ॲक्च्युली माझे वडील आलेत काल खारघरलाच आलेत, तर त्यांनी पण खेकडे आणलेत. तर संध्याकाळी आज जेवायला बोलवलं माझं तिथे कॉल आला होता. तर आता मी जाणार तिथे संध्याकाळी. तर संध्याकाळी आपण तिकडे खारघरला जाऊन दादाकडे जाऊन जेवूया. पहिले झाडांना पाणी घालून घेऊया. हे बघा ह्याचे पण पानं थोडेसे कसे गळले ते बघा. चला फटाफट झाडांना पाणी घालून घ्या आणि निघूया मग आपल्या ऑफिसला. एक एक ग्लास सगळ्यांना घातलेलं आहे. थोडंसं पाणी राहिलं याच्यामध्ये, पण ते हळूहळू निघून जाईल. तर चला पाणी वगैरे घालून झालं. चला तर मग फटाफट आपण आपल्या कामाला निघूया. चला तर मग बाय बाय. भरपूर गरम होतं आहे. थोडंसं दुपारचा वेळ आहे, तर थोडा विचार केला ज्यूस पिऊया. मोसंबी आणि अननसचा मिक्स ज्यूस घेतलेला आहे. मसाला डाल दूँ? हां डालो मसाला. आता जरा रिलॅक्स वाटतंय एवढं गरमीमध्ये. थोडं ज्यूस पिलं जरा बरं वाटलं, फ्रेश वाटलं. तर थोडं टायमात लंच वगैरे करून घेतो आणि मग संध्याकाळी त्यांना भेटणार आहे. त्यांचा कॉल आला होता. त्यांना सांगितलं 6, 6:30, 7पर्यंत मी फ्री होईल. मग तसं त्यांना भेटेन आणि मग आपण नंतर मग घरी. आणि आज संध्याकाळी जेवणाचं आपल्याला आपल्या दादाकडेच आहे. तर ते पॉडकास्ट झालं की मग आपण मग दादाकडे जाऊया जेवायला. तर फायनली मी घरी आलेलो आहे, दादाच्या घरी. संध्याकाळचा जेवणाचा बेत इथंच आहे. काल वडील आलो होते रात्री, त्यांनी येताना खेकडी घेऊन आले. तर आज खेकडी बनवण्यात
आणि माझं आजचं पॉडकास्ट पण झालेलं आहे. काय शूट करायला जमलं कारण थोडंसं लेट झालं होतं तिथे जायला. फटाफट शूट करून मग आम्ही फटाफट निघालो. त्यामुळे तिथलं काही मी काहीच शूट नाही केलं. डायरेक्ट मी आता घरी आलेलो आहे. घरी खेकडी वगैरे आणली होती आईने. आता म्हणजे बनवायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे बनवून ठेवलेलं म्हणजे चुलीवर याची होती गॅसवरती. तर आपण शिजायला टाकले, म्हणजे आता शिजायला टाकले. तर आपण बघूया आता थोड्या वेळात की कसे काय काय बनले, कसं बनले काय काय. तर चला आपण जाऊया किचनमध्ये थोडंसं बघूया. ह्याच्यामध्ये ठेवलेत खेकडे वापरायला. उघडून चेक करूया. कधी ठेवलीस? आता घालवायला आलोय गॅस. म्हणजे झालं 15-20 मिनटं का जास्तच? 15-20 अर्धा तास म्हणजे झालं असतील मला बऱ्यापैकी. हे बघा खेकडे, भरलेले खेकडे केलेत आणि नांगे हे सगळं याच्यामध्ये ठेवलेलं आहे. शिजले मस्त आणि इकडे भात शिजत ठेवलाय. भाकरी वगैरे करतील ना? चपात्या. ओके. तर हे पूर्ण रेडी झालं ना की मी तुम्हाला दाखवतो. आता सध्या अजून चुलीवर ह्याच्यावर गॅसवरतीच आहे. आणि खेकड्याचं रसाचं खेकड्याचं ओके हे नांग्याचं ना? हां, खेकड्याच्या नांग्याचं हे करून घेतलं. तर रस्सा वगैरे पाणी काढलंय, हेच पाणी आहे ना? हां, तर नांग्याचं पाणी काढून ठेवलं. थोड्या वेळात हे पण होईल, कालवण पण घालून गेला आहे. रस्सा एकदम मस्त खेकड्याच्या नांग्याचा. आणि मग पूर्ण रेडी झालं की मग तुम्हाला एकदा दाखवतो. तर फायनली सर्व रेडी झालेलं आहे. हे बघा खेकडी रस्सा आहे ना? हे नांग्याचा रस्सा बनवला आहे. बघू नांगा दाखवू एक मस्त वाटतं. आणि इकडं ठेवलं होतं नांग तेच तिकडे टाकलं होय. ओके. नांग्याचा रस्सा, भरलेली खेकडी आणि चपाती भात. बस हे बघू थोडंसं टेस्टला दाखव कसं लागतं ते. उंडा थोडंसं अर्ध तोडून दे. त्याला बघायला दिला होता मी. कुणाला? शिजलंय का बघायला. अण्णांना होय? खाऊन टाकते आता. झालं चांगलं. झालं चांगलं. 4 पेंद होते ते. येतं ना बरोबर? पेंद नव्हते. उंड. राहिले. तर मस्त एकदम भरपूर दिवसानं. त्या दिवशी पण खाल्ली, पण तेव्हा गावानं बनवले होते, एक तर बनवलेत. तर चला सगळं जेवण रेडी झालं. थोडं वेळ का जेवायला घेऊया. कांदा बिंदा काय ना, काकडी बिकडे मुझे तो अच्छी नहीं लगी. पेजेंट्स में भी वहाँ से नाम आ जाए, कुछ फिल्म आ जाए, पेशेंट्स कितने बन सकती है तो वो नहीं करती है. घेतो लागल शिकेल. तर जेवण वगैरे झालेलं आहे, मस्तपैकी खेकडे खाल्लेले आहेत. तर आता फटाफट निघूया, लेट होईल कारण घरी जाऊन थोडी एडिटिंग वगैरे करायची आणि मग झोपायचं. तर फायनली मी घरी पोचलेलो आहे आणि मस्तपैकी बेट झालेला आहे खेकड्याचा. तर फटाफट एडिटिंगला बसूया आणि जेवढं कम्प्लीट होतं तेवढं कम्प्लीट करूया. हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.